आणि रोटरियन असल्यामुळं आम्ही बऱ्याचदा तिथं बसत असो. आणि शिंदे काकांचं अनेक राजकीय अनुभव ते सांगत असत. त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, पण जेव्हा मी राजकारणात आलो आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी असं मला एकदा निरोप दिला याच्यामध्ये की त्यांना जरा बोलवा. मोहन शेटना म्हणाले की त्यांना बोलवा, आपण जरा बोलूयात आपण त्यांच्याशी. आणि मला आश्चर्य वाटलं की शिंदे काकांनी मग तिथं जवळपास अर्धा एक तास आम्ही चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला अनेक गोष्टी राजकारणामधल्या खूप चांगल्या साऱ्या बारीक साऱ्या गोष्टी सांगितल्या. कारण तुमच्या आधी जिल्हाध्यक्ष खूप मोठी जबाबदारी आहे आणि एका राजकीय मोठ्या पक्षास तुम्ही आता अध्यक्ष झालात. म्हणजे त्यांचे विचार ऐकल्यानंतर मला असं वाटलं की 20 वर्षापूर्वीची ओळख आणि कधीच या विषयावर चर्चा नाही, परंतु मी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जे बोलले, त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. जेव्हा ही दुःखद बातमी कळली त्यावेळेस मला खूप वेदना झाल्या. आणि परवा सोमवंशी सरांना माझी भेट झाली, अरविंदची भेट झाली. मग ते म्हणाले की आपल्याला श्रद्धांजली सभा आयोजित करायचं. मी सरांना म्हटलं की सर जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस आवर्जून मला बोलावा, मला यायची इच्छा आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याप्रती एक दोन शब्द मला बोलायचे आहेत, म्हणून मी आज या कार्यक्रमामध्ये आलो. इतकंच नाही तर माझं एक व्यक्तिगत व्यवसायाच्या प्रसंगामध्ये सुद्धा शिंदे काकांनी जे योगाचं एक खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आणि त्यानं सहकार्य मला केलं ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. राजकारणात येऊन इतक्या सरळ साध्या ह्याच्यामध्ये राहणं, इतक्या साध्या ह्याच्यात जगणं आजकालच्या प्रचलित काळामध्ये खूप कठीण असतं, परंतु ते जगले, वागले आणि बोले तसे चालले, त्याचे चालावे वंदावे पाऊले असं जे म्हणतात हे त्यांच्या बाबतीमध्ये अगदी खरोखर ठरतं. आणि बऱ्याचदा असंही म्हटलं जातं याच्यामध्ये की जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला, असं देवाला खूप लवकर ते आवडले. त्यांच्या कुटुंबियांवरती जो काही आत्ता दुःख कोसळलेलं आहे, दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे, त्यांना ईश्वर प्रार्थना करतो की त्यांचं दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना प्राप्त हो. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आदरणीय शिंदे काकांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझे मनोगत संपवतो. संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक दत्ता सोमवंशी सर. विचारवंतामध्ये समाजवादी चळवळीमध्ये काम करणारे शिवाजीराव माझे मित्र, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथं आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, बऱ्याच आठवणी आहेत, पण माझी शिवाजीरावचा परिचय 1960चा आहे. त्या परिचयाला 66 वर्ष होत आहेत. कारण शिवाजीराव 7वीपर्यंत शिकून गावात दुकान घातलेलं होते, कारण तिथवर शाळा आहे. तिथवरच आम्ही 5वी 6वीला गेल्यानंतर त्यांच्या मेहुण्यामुळे आम्ही वह्या पुस्तक घ्यायला जायचं. तिथून जो परिचय झाला, मग आता मी बाकीचं जे बोलणार नाही. मग उदगीरला ते गेले, आम्ही दयानंद कॉलेज आणि अंबाजोगाई असं झालं. पण एकच सुरुवातीपासून निलंग्याच्या राजकारणात श्रीपतराव सोळंके आमदार होते त्या काळात, साऱ्या चळवळीच्या जिल्ह्याच्या राजकारणात, आणि आमचा संबंध त्यांच्याशी आला. आणि मी शिवाजीराव उदगीरला गेले आणि नाळे डोळ्याशी संबंध आला. आणि नाळे डोळ्यांच्या तालमीत तयार झाल्यामुळे शिवाजीराव सतत म्हणजे त्यांच्यावर जे संस्कार झाले, जे विचार झाले, आणि माणूस एकदा विचाराने पक्का झाला की तो सतत वाहतच राहतो, थांबत नाही. म्हणून शिवाजीराव आज तागायत थांबलेले नाहीत. शेवटच्या ह्याच्यापर्यंत G20 असो, इथला जो ग्रुप आहे यात सतत आमचे अध्यक्ष होते शिवाजीराव. तेव्हा 60चा परिचय, त्यानंतर अनेक आंदोलन आहेत. 72च्या दुष्काळाचा आहे, त्यानंतर जंगलतोडचा पन्नाला सुरांनी सत्याग्रह केला होता, आपण त्याला भोकर म्हणतो, तो चंद्रपूर जिल्ह्यातला. त्यात शिवाजीराव 2 महिने राहून आलेले. त्यानंतर इमर्जन्सीमध्ये अटक झालेली. त्यामुळं आपल्या विचाराशी परत राहण्याकरता शिवाजीराव सतत विचाराला बांधून राहिले. म्हणून 77ला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि बणी हटली, आणि 77 साली निलंग्यामध्ये 77ला उद्धवराव पाटील आपल्या इथलं उमेदवार ठरले होते लातूरचे. मग त्यात काय केले, तुम्हाला उदगीर निलंगा सारं परिचित आहे. पहिले मला आणि शिवाजीला एक गाडी दिली आणि उमरगा तालुक्यात तुम्ही जावा, दिवसभर फिरा, 2-3 दिवस. म्हणून आम्ही तिथं शिवाजीरावांना आम्ही सभा केल्या, तिथून माहिती झाली विकून. तर असं हे 77चा काळ आहे. त्यानंतर तर मी शिवाजीरावानंतर जनता दलाच्या काळात महाराष्ट्राचे पन्नाला सुरांना सरचिटणीस सेक्रेटरी झाले. म्हणजे तरी मग आता आपण पाहिलेच आहे चंद्रशेखरपर्यंत हे गेलेले. तेव्हा हा सर्व पूर्ण वृत्तांत सांगणं शक्य नाही. तरी परंतु म्हणजे माझा एक सहकारी
माझं गाव जवळ आहे, त्यामुळे 5वी-6वीचं शिक्षण ते झालेलं आहे. त्यामुळे 60पासूनचा माझा सहकारी आणि साऱ्या चळवळी शेवटपर्यंत मी त्याच्याबरोबर टिकलो किंवा ते माझ्याबरोबर राहिले, कुठेही मतभेद झाले नाहीत. तेव्हा अशा व्यक्तीला शिवाजीराव शिंदे आपल्यातून गेले, ही फार मोठी उणीव निर्माण झालेली आहे. तेव्हा त्यांनी जो विचार मांडलेला आहे, तो विचार आपण सर्व इथं जमलेले कार्यकर्ते जी माणसं आहेत, त्यांनी तो विचार पुढे कसा जाईल हीच या श्रद्धांजलीच्या निमित्तानं आपण करूया. म्हणून एवढी श्रद्धांजली अर्पण करून मी माझी जागा घेतो. यानंतर डॉक्टर B.R. पाटील, बाबासाहेब सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, जीवनातली जी अंतिम सत्य असते ते हे आहे. त्याच्यामुळं आणि जन्म जसा तसा मृत्यू देखील अपरिहार्य आहे. त्याच्यामुळं पण ज्या माणसाच्या स्मृतीसाठी आपण जमलेले आहोत, त्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी जमलेले आहोत, की त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक, गांधीजींचं नाव त्यांना बाळपणीच त्यांच्या कानावर पडलेलं आणि ते नेमकं व्हाया उदगीर त्यांचा प्रवास झाल्यामुळं त्यांच्यावर जे संस्कार झाले त्या संस्काराचा परिपाक म्हणजे शिवाजीराव होते. खरं म्हणजे ज्या एखाद्या माणसाच्या घरी पंतप्रधान येऊन गेला आहे आणि तो माणूस देखील शिवाजीरावसारखा रिकामा राहतो, हे खरंच आश्चर्य आहे. एक टिनपाट पुढारी जरी आपल्या घरी येऊन गेला तर त्याचं एवढं लोक भांडवल करतात, पण त्यांच्याकडे पंतप्रधान येऊन गेले तरी पण त्यांनी स्वतःचा म्हणजे काही तोल जाऊ दिला नाही. हे फार मोठं कौतुक आहे. तर मगे सरांनी आठवण केली ते ज्यावेळेस इथं पुलोत्तर सरकार होतं त्यावेळेस भाजपची बाजूला उडवणारे प्रमोद महाजन आणि जनता दलाची बाजूला उडवणारे शिवाजीराव. आणि शिवाजीरावविषयी प्रमोद महाजननी त्यावेळेस किती चांगले गौरवोद्गार काढलेत हे खरंच बघण्यासारख्या. माणसाची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर त्यांनी समाजासाठी केलेला आहे. आम्ही म्हणजे आमच्या महातारे ग्रुप आहे आमचा. आम्ही क्रीडा संकुलावर बसतोच. आमचा 10-15 लोकांचा एक कॉफी पिणारा ग्रुप आहे. तर शिवाजीराव आले तर आम्ही अस्वस्थ व्हायचं किंवा ते आले म्हणजे काहीतरी विचाराचे सुधारी एखाद्या विषयाला तोंड फोडलं की ते इतकं छान माहिती द्यायचे आणि त्यांचं प्रचंड वाचन होतं. सगळेच पुढारी वाचतात असं नाही, पण ते त्याला अपवाद होते. ते समाजवादी होते, कृतिशील समाज होते, बोलके समाजवादी नव्हते आणि फार आदर्श व्यक्तिमत्व होतं. आता शेवटच्या 3-3.5 महिन्यामध्ये ते जिकडं तिकडं झालं. कारण काय, दुर्धर आजार, खूप प्रयत्नाची पराकाष्ठा केली कुटुंबानं, मुलांनी, लेकींनी, मिसेसनी, जावयांनी, सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. पण तिथं फार मर्यादित स्कोप होता. प्रयत्नाची अक्षरशः पराकाष्ठा केली, पण त्या सगळ्यालाही काही प्रतिसाद मिळाला नाही आणि हे शेवटी हे अपरिहार्यच आहे. त्याच्यामुळं आता मी तर त्यांच्या कुटुंबाला सांगतो, त्यांच्या स्नेहीजनांना सांगतो की त्यांच्या स्मृती ह्या दुसरे काय प्रसंगानं नाही तर दीर्घकाळ समाजामध्ये त्याचं कसं अभिसरण होईल या दृष्टीनं काही योजना करून आपण तसा काहीतरी संकल्प करावा ही मी या प्रसंगी तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. किंवा नुसतं सांगून ते खूप किती चांगले होते त्याच्याविषयी काही शंका असायचं कारणच नाही. आता ही गर्दी सांगते, आम्हाला असं वाटलं होतं की एवढे लोक येणार नाहीत, पण डॉक्टर गोमारेंना फार कॉन्फिडन्स होता की हॉल कमी पडेल. म्हणजे हे जे वाटणं आहे ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि हे शिंदे सरांना मी महाराष्ट्रातल्या तमाम ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं, आमच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनच्या वतीनं आणि ज्या ज्या संस्थांमध्ये मी काम करतो, रोटरीमध्ये काम करतो आम्ही, आणि बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचा तर अध्यक्षच आहे, या सर्व संस्थांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि नुसतं शिंदेंच्याविषयी सांगून थांबायचं नाही, त्यांच्या जगण्यातून आपण काहीतरी प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये देखील काही सकारात्मक बदल करावेत, हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतंय. धन्यवाद. सज्जनो, आदरणीय शिवाजीदादा शिंदे यांच्याविषयी माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं.
ते तर सूर्यचंद्र होते आणि सूर्यचंद्र या जगाला माहीत नाही असं कोणीच नाही आहे. शिवाजीराव शिंदेदादांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. आजच्या या दुःखद प्रसंगी मी एवढंच म्हणेन, शिंदे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती, ताकद निसर्गानं द्यावं आणि मी माझ्या कुटुंबियातर्फे, रामराजे आत्राम या कुटुंबियातर्फे आणि माझी संघटना भारतीय राष्ट्रीय आदिवासी समिती नवी दिल्ली आणि भटक्यामुख जमाती संघटना लक्ष्मण मानेंची यांच्या वतीनं मी नम्रपूर्वक दादांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर शरद झरे, माझं घर. आज आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव शिंदे काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमा झालेलो आहोत. खरं तर आपल्या सर्वांसाठी हे अत्यंत वेदनादायी आहे. परिवाराला ज्या पद्धतीनं दुःख झालेलं आहे, आपल्या सर्वांनाच तितकं मोठं दुःख झालेलं आहे. कारण त्यांचा सहवास हा आपल्या सर्वांना हवाहवासा वाटायचा. मी म्हणजे तरुण आहे, इथं त्यांचे खूप सारे मित्र आहेत. सोमवंशी सर ज्या पद्धतीनं म्हणाले की बाबा 1960पासून माझा संपर्क आहे. इथं वैद्य काका बसलेले आहेत. त्यांचा जो ज्येष्ठांचा जो ग्रुप आहे, तो सगळा ग्रुप ते माझ्याकडं त्या ठिकाणी माझं घरला नेहमी यायचे. या ठिकाणी परवा भिंगे सरांना बोलताना सर म्हणाले की श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण थोडा आणखीन पुढं ठेवला तर कसं राहील, कारण आपण सर्वजण त्या दुःखातून बाहेर निघालेलो नाहीत. म्हणजे अनेकांची ती अवस्था आहे की आपण अजूनही या धक्क्यातून सर्वजण सावरलेलो नाहीत. एकानंतरची एक धक्के आपल्याला बसत आहेत. आपल्याला अपेक्षित असणारे सध्याच्या काळानुसार ज्या माणसाची गरज आहे ती माणसं सोडून जात आहेत. म्हणून हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. वयाच्या 23-24व्या वर्षी मी गावाचा सरपंच झालो. त्यावेळेस शिंदे काका मला गावात येऊन भेटले आणि 2 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पॅनलला मी पाडलो हे त्यांना जेव्हा वर्तमानपत्रातून कळालं तेव्हा त्यांनी मला गावात येऊन मला शुभेच्छा दिल्या. आणि 2 वर्षाच्या नंतर मी जेव्हा राजीनामा दिला तेव्हाही ते मला भेटले आणि त्यांनी सांगितले की तुला नेमकं काय करावं वाटतं ते कर. माझी उद्विग्नता ते अत्यंत शांतपणाने समजून घेतले. आणि जेव्हा मी परळी तालुक्यातल्या वांटाकळीच्या डोंगरात हा प्रकल्प सुरू केला तेव्हापासून ते माझ्या संपर्कात, मला संपर्क करायचे, फोन करायचे. जेव्हा मी लातूरमध्ये हा प्रकल्प घेऊन आलो तेव्हा ते माझं घरला नेहमी यायचे आणि सातत्यानं मला सांगायचे. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की राजकारणामध्ये तरुण मुलांनी यायला पाहिजे असं मला वाटतं, परंतु तुझ्याकडे बैठल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की तू जो निर्णय घेतलेला आहे की याच्या पुढं मी राजकारणात जाणार नाही, एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता निर्माण करण्याचं काम तू करू शकतोस. म्हणून ते सातत्यानं मला म्हणायचे की आपल्याला तरुण मुलांची शिबिरं घेता आली पाहिजेत, छोट्या मोठ्या शिबिरापासून आपण त्याची सुरुवात करायला पाहिजे असं ते सातत्याने सांगायचे. वेगवेगळ्या विषयावर ते इतक्या सखोलपणाने बोलायचे. अनेकांनी त्या संदर्भात सांगितले की जेव्हा शिवाजीराव शिंदे काकांशी चर्चा केली तर आपल्या मनातले अनेक प्रश्न, त्यावेळेस आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळायची. शिवाजीराव शिंदे काकांचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं अवडंबर आवडत नव्हतं, मोठेपणा आवडायचा नाही. परंतु भिंगे सरांचा 75वी तिथं करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या कार्यक्रमाचे ते स्वतः अध्यक्ष होते. त्यांनी 4-5 वेळा मला फोन केला, स्वतः येऊन भेटले. त्या तयारीच्या संदर्भामध्ये त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि त्यांचा 3 वेळा वाढदिवस त्यांनी माझ्याकडे केला. त्यांना असं विनंती केली की बाबा आम्हाला बोलू द्या, तर त्या दिवशी त्यांनी ती परवानगी दिली. त्या दिवशी बरेच जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर आज शिवाजीराव शिंदे काका आपल्यात नाहीत. ते शरीरानं आपल्यासोबत जरी नसले तर एक विचार आहेत. शिवाजीराव शिंदे एक विचार आहेत. तो विचार आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे अशा प्रकारची माझी भावना आहे. आदरणीय शिवाजीराव शिंदे काकांना माझं घर परिवारातील सर्व चिमुकल्याच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर युडी गायकवाड. प्रथम मी या ठिकाणी आज
अतिशय दुःखद अंतकरणाने सुरुवातीलाच आदरणीय शिवाजीदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर, भगिनी, शिवाजीदादांचे या ठिकाणी कुटुंबीय उपस्थित आहेत. हे कुटुंबीय दादाचं, आम्ही त्यांना दादा म्हणत असू, अचानकच 1-1.5 महिन्यामध्येच ते तुम्हा आम्हाला सोडून गेलेले आहेत. तथागत बुद्ध 2500 वर्षापूर्वी म्हणतात की या पृथ्वी तलावरती जे जे निर्माण होत असतं ते ते नष्ट होत असतं, आणि ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, हे अंतिम सत्य आहे. याला कुणीही नाकारू शकत नाही. याच्यामधून या अवस्थेमधून प्रत्येकाला जायचं असतं. जेवढे महामानव होऊन गेले हे सुद्धा या अवस्थेमधून गेलेले आहेत. दादा अचानक आजारी पडले, आणि अचानक आजारी पडल्यानंतर खऱ्या अर्थानं हैदराबादला ॲडमिट असताना त्यांनी सुरुवातीला आमच्या चळवळीविषयी फोन केला, आणि त्यांनी स्वतः सांगितलं की गायकवाड सर, मी हैदराबाद या ठिकाणी ॲडमिट आहे. तेव्हाच मला कळलं की दादा आजारी आहेत, आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं. त्यांना ही बातमी कळली, त्यांना कळलेलं होतं, डॉक्टराकडून त्यांना कळलेलं होतं की मी आपल्याबरोबर आपल्या संघटनेच्या माध्यमातून जास्त दिवस काम करू शकणार नाही, आणि मी खूप थोड्या दिवसाचा आपली साथी आहे. हे वाक्य त्यांच्याकडून ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस प्रचंड मनाला वेदना झाल्या, आणि एवढ्या उंचीवर पोहोचलेला माणूस की मृत्यूला सुद्धा कसं हसत हसत या ठिकाणी कवटाळतो, तर याचं उदाहरण हे मला दादा दिसले. ज्यावेळेस इथं दवाखान्यामध्ये होते, इथंही दवाखान्यात असताना ते बोलले की मृत्यू ह्या अंतिम आहे आणि मला जाणं आवश्यकच आहे. म्हणजे दादाच्या संदर्भात जर या ठिकाणी अनेकांनी बोललं, श्रद्धांजली अर्पण केली. मित्र हो, की ज्येष्ठ समाजवादी नेते, अनेक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत आपण सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. भिंगेसर सारखे मित्र त्यांच्यासोबत आहेत. आता सोमवंशी सरांनी बोललं, तर अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची होती. आम्ही G24च्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या पुरोगामी विचाराच्या माध्यमातून दादाबरोबर आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून काम करतोय. त्यांच्यासोबत काम करत असताना वेगवेगळे प्रसंग ते सांगायचे, आणि मग ते वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या कामावरती त्यांनी काम करत असताना वेगवेगळ्यांच्या मोठ्या दिग्गज माणसासोबत कशा पद्धतीनं ते काम केलं ते सांगायचे. तर त्यावेळेस आश्चर्य वाटायचं की आज एवढा साधासुद्धा माणूस, एवढ्या मोठ्या दिग्गज माणसासोबत काम केलेलं व्यक्तिमत्व, आणि आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी काम करतोय. एक संविधानावर अतिशय निष्ठा असणारं व्यक्तिमत्व, लोकशाहीवर अतिशय प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व, आणि समाजातल्या वंचित घटकावर, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या लेकरांची कनवळा असलेलं हे एक व्यक्तिमत्व कशा पद्धतीने या ठिकाणी जीवन जगतंय आणि कशा पद्धतीनं काम करतंय हे खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आम्हाला अनुभवता आलं. खरं तर अशी माणसं, साधी माणसं, परंतु खूप उच्च देहानं जगत असलेली माणसं, ही खूप कार्यानं, त्यांच्या कार्यानं आज आपल्यामध्ये ते जिवंत राहतात. मित्र हो, माणसाला अनेक माणसं जीवनामध्ये भेटतात, परंतु क्वचितच माणसं आपल्या हृदयपटलावरती ते कायमची जागा करून जात असतात. मी त्यांच्यासोबत अनेक वेळेस चर्चा करायचो. आमच्या G24च्या अनेक बैठका व्हायच्या. आम्ही गेल्या 2024च्या लोकसभेमध्ये ज्या वेळेस आम्ही लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये फिरलो, त्यावेळेस ते आमच्यासोबत असायचे. ते माझ्या गाडीत असायचे. गाडीमध्ये रात्री वेळ झाल्यानंतर ती इथं शिवाजी चौकामध्ये राहायची, आणि मग सर दादा घरी सोडतो म्हटल्यानंतर, नाही वेळ झालेली आहे, तुम्ही आता घरी जावा, अगदी शांततेने सांगायची. एवढा मोठा माणूस
आणि आमच्यासारख्या अगदी कमी वयाच्या छोट्या माणसाला सुद्धा अतिशय आदरानं ते बोलायचे. फोन केल्यानंतर जय भीम गायकवाड सर, बोला गायकवाड सर, अतिशय आदरानं बोलायचे. तर ही जी त्यांची पद्धत होती ती खरोखरच अतिशय उंची गाठलेले दादा होते असं मला वाटतं. की ज्या माणसाला की या देशाच्या पंतप्रधानानं, चंद्रशेखर या माजी पंतप्रधानानं महाराष्ट्राचे छत्रपती अशी उपाधी द्यावी आणि त्यांच्यासोबत दिल्ली ते कन्याकुमारी अशा पद्धतीचा पायी प्रवास करावा आणि त्यांच्यासोबत झाल्यानंतर पुन्हा इथं पंतप्रधान घरी यावेत आणि असं व्यक्तिमत्व पुन्हा आणखी आपल्यामध्ये मिसळावं आणि अगदी आलं तसं या ठिकाणी या जगाचा, या लातूरचा त्यांनी निरोप घ्यावा. तरी क्वचितच दादा तुमच्यासारखे तुम्हीच आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व की लातूरला खरं तर मोठ्या राजकारणाची इथं खूप मोठे शिवराज पाटील चाकूरकर असतील, आदरणीय निलंगेकर साहेब असतील, विलासरावजी असतील, ही मोठी माणसं यांनी राजकारणाला आणि राजकारणाच्या माध्यमातून लातूरला आणि लातूरच्या संस्कृतीला खूप मोठी उभारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यांच्याच यादीमध्ये आज निश्चितच दादांचं नाव या ठिकाणी निश्चितच मला या ठिकाणी घ्यावं वाटतं. मी महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं आणि आमच्या G24च्या वतीनं दादांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि खऱ्या अर्थानं दादांच्या कुटुंबियाला, त्यांच्या कुटुंबियावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. त्या दुःखातून त्यांनी लवकरच बाहेर निघावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा आम्हा सर्वांनाच या ठिकाणी खरंच मोठं दुःख आहे. हे दुःख आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं त्यांचा विचार पुढं घेऊन जावा आणि त्याच्या विचाराप्रमाणे आपणही सर्वांनी या ठिकाणी काम करावं. खरंच ही त्यांना ही आदरांजली या ठिकाणी वाहिल्यासारखी राहणार आहे. मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एम बी पठाण सर. सर्वप्रथम मी आमच्या दादांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा कसे घडलेत हे नंतर तुम्ही पाहिले, नंतरचा प्रवास. मी शाळेला होतो त्यांच्या तिथे अंबुलग्याला 1972, 73, 74 3 वर्ष. अंबुलगा म्हणजे एकदम दुष्काळी गाव, सोमवंशी सरांना माहिती आहे थोडं. आणि त्यावेळेस क्लास 2ची पोस्ट होती तिथे, जिल्हा परिषद शाळा. आणि फक्त 10वीचे मुलं होते 273. तुम्हाला कल्पना येईल की शाळेची काय व्याप्ती असेल. प्रत्येक गावचे, काटेजवळग्याचे पण त्यावेळेस 30-31 मुलं माझ्या वर्गात होते. जाजनूरचे जवळपास 20 मुलं. अशा प्रत्येक खेड्याचे 10-20 मुलं 10-10 किलोमीटरपासून तिथे यायचे. आणि आम्हाला हेही माहीत नव्हते की शाळेला कमिटी वगैरे असती. 72चा दुष्काळ, अगोदरच पाणी नाही प्यायला आणि त्यात ते तसं. मग आम्ही घरून भाकरी चिरगुटात म्हणायचे, चिरगुट, वडिलाचं फाटलेलं धोतर, त्यात 2 भाकरी, आपल्या लोणच्याच्या फोडी, चटणी, जे काय असेल ते घरात. आणि तिथं बाकी काही विषयच नव्हता. शाळा म्हणजे शाळा. जात पात पंत हे तर आमच्या डोक्यात दूरचं नव्हतं. जवळचे मित्र आमचे मुस्लिम असायचे, मागासवर्गीय असायचे, सगळेच एकत्रच बसून जेवायचं. आम्ही गोपाळ काला म्हणायचं. आणि झालं काय, 1-2 पिऊन होते आमच्याकडं पूर्ण शाळेसाठी. त्यात एक लेडीज आणि एक हे. आणि तो बिचारा पाणी भरायचा कुठून तरी आणून. पण ते प्यायचं पाणी एवढ्या विद्यार्थ्याला, फक्त 10वीचे एवढे, 9वीचे 8वीचे जे काय होते ते. मग आम्ही काय केलं, दादांचे वडील यायचे शाळेवर, धोती, त्यांचा तो रुबाब, नेहरू शर्ट, एकदम अगदी भारदस्त पर्सनॅलिटी. त्यांच्या पुढं कोणी जात नव्हते, एवढा दरारा. कारण सगळ्या शिक्षकांना, आम्हाला एकच माहिती होते की त्याने आले की सगळे शिक्षक आमचे एकदम लाईनवर असायचे. त्यामुळं ते काय म्हणतात, आदरयुक्त भीती. आणि मला प्रसंग असा आला की त्यांच्या पुढे जाणं भाग पडलं. म्हणलं, मी पळत गेलो आणि दादा असं झालेलं आहे, पाण्याची परेशानी आहे. आणि आम्ही जेवण केल्यानंतर कुठेतरी जवळ कुणाच्या तर घरी जाऊन किंवा तिकडं ओढ्याला एक छोटंसं असं आड केल्यासारखं केलं होतं. तिथूनच गावाचे पाणी आणायचे, पोहऱ्यात थोडं आलेलं, तिथं जाऊन पाणी पितो. त्यांच्या लक्षात आलं. बैलगाडी
त्यांनी कायमस्वरूपी बैलगाडी आणि त्यावर 2 बॅरल, जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही बैलगाडी पूर्ण पाणी भरेल आणि दुपारी परत आणखी बैलगाडी आणि त्यांचा जो गडी नौकर असतो तो येईल. आणि माझ्या 1 वर्ष पुढं सुभाष आलेत का इथं? नाही, सुभाषराव म्हणजे त्यांचे लहान बंधू. आणि ज्या दिवशी पाणी नाही त्या दिवशी आमच्या घरी येऊन पाणी प्यायचं. मग झालं काय, त्या निमित्तानं आम्हाला त्यांचं घर पण बघायला मिळालं. पाणी प्यायचं त्यांनी मोकळीक दिली आणि आम्ही आपलं निघाले सगळेच. आणि त्यामध्ये आम्हाला तो जो ते जे शिंदे कुटुंब आहे ते समाजाशी कसं जोडले त्यावेळेसचं समजलं. आपल्या शिवाजीरावांचे दादांचे जवळचे मित्र पात्रे, त्यांच्याच गावचे. आम्हाला हेही माहीत नव्हतं की त्यांची कास्ट कोणती आहे. आणि बऱ्याच वेळेस काय व्हायचं, दुपारची शाळा सुटली, आम्ही एक निमित्त शाळेत किती जरी म्हटलं तरी तेवढं थंड पाणी मिळायचं नाही. आणि त्यांच्या घरी ते डेरे आणि रांजण प्रकार, आता तुम्हाला माहिती आहे का नाही रांजण हा शब्द, दरवर्षी नवीन रांजण त्यांच्याकडे लावलेला असायचा आणि पाणी तिथं ठेवलेलं असायचं. म्हणून आम्ही मोजके 3-4 मुलं, आम्हाला माहिती होतं जायचं, रस्ता माहिती आहे, गुपचूप पळत पळत जायचं आणि तिथंच जेवायचं, कारण थंड पाणी मिळतंय. आणि माय आम्हाला ताक देते तिथं. ते विचारत नव्हते की तुम्ही कुण्या गावचे, काय आला तरी पोरांनी बसा आणि जेवा आणि जा. आणि ह्याच्यातनं झालं काय, त्यांच्या तो वाऱ्यात आणि जे बघितलं, प्रत्येकाची बारकावी सगळ्या लारे लेकरांनो म्हणायची. आणि त्याबरोबर शिवाजीराव त्यांचा हात धरून यायचे. म्हणजे तेही आमच्यापेक्षा मोठे होते, कॉलेजला होते, पण ज्या वेळेस त्यांना हे यायचं तर त्यांना सांगायचे, बघ हे कामं असतात, तुम्ही तुमचे कामं म्हणता, हे कोण बघायचं, प्रत्येकाच्या जिम्मेदाऱ्या असतात. त्यावेळेस त्यांनी ह्या दोन्ही बंधूंना जे घडवलं ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि तिथंच त्यांच्या समाजवादाचे जे कोणता तुम्ही म्हणता ते सगळे खरे गुण तिथं जोपासले गेले, त्या गावामध्ये, त्या घरामध्ये. आणि पुढे चालून त्यांनी ते कधी सोडले नाहीत. पैशाची तर विषयच नाही, अशी काहीतरी खास हे केली, लालचा केली, काही सत्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत झगडत राहिले. त्यांनी त्यांचे मूल्य आयुष्यभर सोडले नाहीत. आता आपलं कर्तव्य एकच आहे, आपण पण सगळ्यांनी शक्य तेवढं आपला वेळ आपल्या समाजासाठी द्यावं, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. तीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. आणि खऱ्या अर्थाने द्यावं जे काही तुम्हाला करता येते, खारीचा वाटा म्हणून महिन्यातनं 1 दिवस असेल, एका दिवसातनं तुमचे 10 मिनिट असतील, आणि जे का रंजले गांजले तर तुम्ही मदत करत राहिला तर तीच श्रद्धांजली राहील, तीच आठवण त्यांची आपण ठेवूया. आणि खरंच ह्या प्रसंगी मला खूपच दुःख वाटते, पण पर्याय नाही आहे, आपण पुढे चालूया. धन्यवाद. यानंतर सुनीताताई आरळीकर. 1971-72 सालापासून होते. आताच गोमसाळे सर म्हणल्यासारखं आईने गावाकडनं पाठवून दिलेले चिरगुटातली भाकरी आणि हरभऱ्याची भाजी ही जेव्हा त्यांच्या गावाकडनं यायची सुभाषसाठी आणि शिवाजीसाठी, त्यावेळेला माझे 2 लेकरं आणि आम्ही दोघं नवरा बायको त्यातनंच खायचं आणि चळवळी आणि आंदोलनं करायचं. तेव्हा 2 मिनिटामध्ये 50 वर्षाचा प्रवास आणि चळवळीतलं योगदान हे मांडणं फार कठीण आहे. बोलणारे खूप मंडळी आपण आहेत. मी या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती परिवाराच्या वतीनं, यशवंतरावजी चव्हाण लोकविकास प्रतिष्ठानच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली माझ्या सहकार्याला वाहते. धन्यवाद. यानंतर अरविंद कांबळे. बंधू आणि भगिनीनो, अतिशय जड अंतकरणाने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत. प्रथमतः आमचे परम आदरणीय भाऊच्या चरणी विनम्र अशी आदरांजली अर्पित करतो. भाऊचं जीवन शेतकरी, शेतमजूर, वंचित, दलित, शोषित, पीडित या घटकाचं कैवार घेणारं
हे नेतृत्व होतं. ते खरं तर वंचिताचे कैवारी होते. म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्र अशी आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत. भाऊचं चौफेर वाचन असल्यामुळं त्यांनी प्रत्येक विषयाला स्पर्श करत होते. त्यांच्यासमोर एक व्यक्ती असो किंवा अनेक व्यक्ती असो, ते सविस्तर असं मार्गदर्शन करायचे. माझ्यासारखा कार्यकर्ता 1990पासून त्यांच्याशी जुळला आणि त्यांचं मार्गदर्शन घेत घेत आम्ही इथपर्यंत आलो. भाऊच्या सहवासात अनेक चळवळीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करता आलं. कॉम्रेड माणिकराव जाधव साहेब यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही हिरिरीनं त्यांच्या सहवासातून भाग घेतलेला होता. डॉक्टर बापूसाहेब काळदाते यांच्याही निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राहून कार्य करण्याची आम्हाला संधी मिळाली. खरं तर लातूर हे रिकामं होतं आहे का काय? असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय वेदना होत आहेत. डॉक्टर जनार्दन वाघमारे सर, मनोहरराव गोमारे साहेब, शिवराज पाटील साहेब, गोपाळराव पाटील साहेब आणि आता शिवाजी भाऊ हे आम्हाला सोडून गेलेले आहेत. म्हणून आमचे कैवारी हे संपत चाललेले आहेत आणि लातूर ही रिकामं होत चाललेलं आहे. त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा आधार हा लोप पावत चाललेला आहे की काय, अशा प्रकारचे भावना या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निर्माण झालेली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आणि संविधान स्मृती प्रतिष्ठान जे डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी स्थापन करण्यासाठी सांगितलं, त्याचा एक प्रतिनिधी म्हणून मी भाऊच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. प्रल्हादराव दुडिले साहेब. शिवाजीविषयी किती बोलावं आणि काय बोलू नये. आम्ही 1966च्या बापू त्याच्या निवडणुकीपासून एकत्र लढलो, पडलो, उठलो, रडलो, हसलो, सगळं केलं. बाबा आढावांच्या एक गाव एक पानवट्यामध्ये आम्ही सोबत होतो. दुष्काळात जॉर्ज फर्नांडिस बरोबर आम्ही होतो, माझ्यासोबतच होता. एक शेवटची इच्छा राहून गेली त्याच्या आणि माझी दोघाची. तो दवाखान्यात ॲडमिट होण्याच्या अगोदर मी घरी गेलो होतो. त्याचा मुलगा कॅनडात आहे, माझी नात आणि नातू दोन्ही कॅनडात आहेत. वहिनीमध्ये चहा करत होत्या, आम्ही दोघं बोललो. इतके दिवस तर आपण एकटे बोंबललो, सगळीकडे हिंडलो. आता आयुष्याच्या शेवटी तरी तू तुझ्या बायकोला, मी माझ्या बायकोला घेऊन कॅनडाला जाऊ. तर मुलगा आहे तुझा, माझा नातू आणि नात आहे. हसलो दोघांनी. तो म्हटला ठीक आहे जाऊन येऊ. आता ते सगळं विसरलं गेलं. तो जे बोलला तसं जगला, तसं राहिला. मी जास्त काही या प्रसंगी बोलू इच्छित नाही. खूप आठवणी आहेत, पण आत्ताच गोमसाळे साहेब म्हणल्यासारखं जे होणार आहे ते होणार आहे, ते थांबणार नाही, आपण थांबवू शकत नाही. पण त्यांनी जे केलं आणि इथं जे सगळे आपण जमलात माझ्यासारखे जे त्याच्यासोबत होते, त्याच्यातलं निदान 10 मिनटं, 5 मिनटं, 7 मिनटं, 1 मिनिट जरी दररोज आपण त्याचं नुसतं स्मरण जरी केलं तरी त्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्यासारखं होईल. मी माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे एवढ्यासाठी म्हणतो आहे की माझं घर मार्केट यार्डामध्ये आहे, आडत दुकान आहे माझं. तिकडं तो आला की मला माझ्या घरी आल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय कधीच गेला नाही. माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या शाळेतर्फे, गोमारी परिवाराच्या तर्फे मी त्यांना आदरांजली वाहतो आणि इथंच थांबतो. यानंतर बसवंत आप्पा उबाळे, महाराष्ट्र विकास आघाडी. आज या ठिकाणी
पहिल्यांदा शिवाजीदादा यांना अभिवादन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खरं तर दादाच्या सोबत काम करण्याचा योग मी भारिप बहुजन महासंघ म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि जनता दलाची सुरुवात आणि त्या जनता दलाच्या सुरुवातीमध्ये खरं तर इथं पठाण सर आमच्या अरविंद यांच्या डोळ्यातून जी पाणी आलं त्याचं कारण असं की ते कार्यकर्त्यावर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम करायचे आणि कार्यकर्ता कसा उभा राहायला पाहिजे आणि चुकीच्या मार्गानं सुद्धा न उभा राहायला पाहिजे हा खरं तर संदेश शिवाजीदादांच्या विचारातून आपण घेणं गरजेचं आहे. आता इथं पात्रे साहेबाचा उल्लेख केला, एक किस्सा म्हणून सांगतो मी की पात्रे साहेब आता तर हयात नाहीत. देवानंद मानखेडकर सांगितले की बसवंतप्पा आम्ही दिल्लीला गेलतो आणि दिल्लीला गेल्याच्या नंतर त्यावेळेस चंद्रशेखर पंतप्रधान आणि त्यांचा कॅनवा निघाला आहे, पोलीसच्या गाड्या आहेत सगळ्या निघाल्यात आणि त्या गाड्या दादाला बघितलं चंद्रशेखरने त्या गाडीमधून आणि तो गाडी चंद्रशेखर तो कॅनवा थांबवला आणि येऊन विचारपूस केली की कसं काय, कशासाठी आलात, काय नाही ना उगा सहज भेटण्यासाठी, ठीक आहे असं म्हणणारा म्हणजे एका देशाच्या पंतप्रधानाचा कॅनवा आपल्या विचारानं उभा करणारा माणूस खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी निर्माण झाला आणि तो विचारानं कधी तडजोड केली नाही. सध्याच्या ज्या परिस्थितीमध्ये जर बघितलं खरं तर लातूर जिल्ह्यामधले जी समाजवादी असतील, ही पुरोगामी विचारसरणीचे जी माणसं असतील ती खरं तर त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज लातूर जी जिवंत आहे ही यांच्या माणसाच्या विचारावर जिवंत आहे. म्हणून खरं तर ही माणसं यांचा विचार त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाचा असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, हा जर प्रवास जर त्यांनी जर बघितला खरं तर शिवाजीदादांनी थोडा विचाराला जर या ठिकाणी थोडी मुरड दिली असती तर निश्चितपणे राजकारणामध्ये सुद्धा दादा सक्सेस राहिले असते, पण विचाराला कधी तडजोड केली नाही. म्हणून अशा कर्तृत्वान माणूस आपल्या लातूर जिल्ह्यामधून नाही महाराष्ट्रामधून निघून गेला आहे. अशा या माणसाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर LB आवाळे सर, यानंतर हर्षवर्धन कोल्हापुरे सर तयार राहायचे. LB आवाळे. शिवाजीरावांना श्रद्धांजली होताना असं मनात दुःख होतं आहे. सभागृह गच्च भरलेलं आहे, जागा कमी पडती आहे. वास्तविक बोलतो मी. शिवाजीराव शिंदे साहेब बोलतो मी. शिवाजीराव इतका मोठा माणूस या लातूर जिल्ह्यात होणे नाही. त्यांच्याबद्दल मला अनेक आठवणी आहेत. त्यांचा मी एक मित्र आहे. ते मित्र असून ते आमचे नेते झाले. विवेकानंद असेल, समाजवादी चळवळ असेल, जनता पार्टी असेल, पण तो विचाराचा पक्का माणूस, धडसोड न करणारा असा एकमेव शिवाजीराव शिंदे होते. खरं म्हणजे शिवाजीराव शिंदे हे लातूरला राहिले नसते. ही कृपा मेहरबानी शिंदेताईची आहे. शिंदेताई इथं गोदावरी शाळेमध्ये ते शिक्षिका म्हणून आल्या. मग कुटुंब म्हणल्यानंतर माणसाला कुटुंब वसलेलं असू शकतं, पण शिवाजीरावला मी डोळ्यानं अनेक प्रसंगात पाहिलेला आहे. विचाराचा निर्भीड माणूस, पक्का माणूस. आजचं राजकारण जर बघितलं आपण सकाळी इकडं दुपारी तिकडं, शिवाजीरावचा आता वृत्तपत्रात जेव्हा आधी पहिल्यांदा आम्ही पाहिलं एका चौकामध्ये फोटो, अनेकाचे मन घेवरले, आमचे मन घेवरलं. त्या फोटोकडे बघत राहिलो आम्ही आणि आज बातमी वाचली वृत्तपत्रामध्ये की आज आदरांजली आहे. तेव्हा या ठिकाणी अनेक मोठी माणसं येतात. त्या राणीकरबाई बोलल्या, ती बोलू शकल्या नाहीत. दिलीपाळीकर आहेत, कॉम्रेड आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, अनेक मित्र आम्ही गोमारे साहेबाच्या काळापासून, काजले साहेबाच्या काळात, साधारण शिंदे साहेब काळापासून अनेक संकट यांच्या जीवनात आलेले आहेत. माणूस लहान नव्हता, हा विचारायला पक्का होता. अशा माणसाचे ग्रंथ होऊ शकतो एवढं मी सांगेन. तुम्ही आम्ही मात्र त्यांच्या विचाराची वारसा ज्यांनी हे मंडळाने जे नियोजन केलेलं आहे त्या मंडळाचे खरं आभार मानले पाहिजेत. त्या माणसाने पुढाकार घेऊन जे काम केलं आज, खरं त्या धन्यवाद देतो मी. हा वारसा पुढे आपल्या
आपल्या आधी त्यांच्यापेक्षा खूप मोठे असतीलही, पण माणूस गेल्यानंतर कळतो की माणूस कसा होता. निश्चित मी लहान कार्यकर्ता आहे, पण जेव्हा माणूस एखादा जातो त्याच्या आठवणीच्या मित्रामध्ये कुटुंबामध्ये अनेक असतात, त्या एकत्र करणं ते माझी विनंती राहणार आहे. जे संयोजक मंडळाला एक ग्रंथ तयार करा. शिवाजीराव शिंदेसारखा समाजवादी माणूस जसे यापूर्वी झाले, पन्नास झाले, गोंबरे साहेब झाले, त्याही तुडीचा माणूस यांनी अनेक संकटे झेलली. याला नोकरी नव्हती, कुठला व्यवसाय नव्हता, त्यांचे दूध डेअरी पाहिले मी, शेती पाहिले मी, त्यांचं जीवन पाहिलं मी. असा माणूस होणे नाही. धन्यवाद मानतो, सर्वांचे आभार मानतो. आणि आदरांची पुन्हा एकदा शिवाजीरावला आपला विचारचा माणूस या पिढीतून त्या सदा घडावा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद.